नमस्कार, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत. मित्रांनो, आरटीई प्रवेश प्रक्रिया 2026 लवकरच आता आरटीई चे ऍडमिशन सुरू होणार आहे. आरटीई म्हणजे राईट टू एज्युकेशन. प्ले ग्रुप असेल, नर्सरी असेल, 1ली ते 8वी पर्यंत शिक्षण मोफत असणार आहे आणि तेही प्रायव्हेट शाळांमध्ये. आणि त्यासाठी कुठलीही फी लागणार नाही. 25% जागा असतात. यामध्ये लॉटरी लागते आणि त्या लॉटरीमध्ये नंबर लागला तर प्रवेश भेटतो. काही दिवसातच याचे ऍडमिशन सुरू होणार आहे आणि ऍडमिशन साठी लागणारी कागदपत्रे तयार ठेवणे गरजेचे आहे. यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आरटीई 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2026-27 प्रवेशाकरता आवश्यक कागदपत्रे. यामध्ये एक टिप दिलेली आहे, ती म्हणजे आरटीई 25% ऑनलाईन प्रवेशाकरता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावीत. म्हणजेच ज्या वेळेस ऑनलाईन ऍडमिशन चालू होतील, ही जी प्रवेशाकरता कागदपत्रे लागतात ती ऍडमिशनच्या अंतिम तारखेपूर्वीची असणे आवश्यक आहे. त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. यामध्ये बालकाचे आधार कार्ड, रहिवासी पुरावा आणि जन्म तारखेचा पुरावा ही कागदपत्रे आरटीई प्रवेशासाठी लागणार आहेत. कागदपत्रांमध्ये जी खाली दिलेली माहिती आहे ती महत्त्वाची आहे. यामध्ये वंचित गटातील बालकांमध्ये खालील जातींचा समावेश आहे: अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती ती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, इतर मागास म्हणजेच ओबीसी, विशेष मागास बालके म्हणजेच एसबीसी, दिव्यांग बालके, HIV बाधित किंवा HIV प्रभावित बालके, कोविड प्रभावित बालके. यामध्ये ज्यांचे एक किंवा दोन्ही पालक यांचे निधन झालेले असल्यास आणि 5 नंबरचे अनाथ बालके. या सर्व 5 प्रकारच्या बालकांचा या ऍडमिशन मध्ये समावेश आहे. यामध्ये पहिला जो काही पॉइंट आहे तो म्हणजे वंचित जात संवर्गातील बालके असल्यास प्रमाणपत्र, बालकांचे किंवा वडिलांचे. यासाठी उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही. तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. पालकाचा, यामध्ये वडिलांचा किंवा बालकाचा जातीचा दाखला आवश्यक आहे. परराज्यातील जातीचा दाखला या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार नाही. दुसरा म्हणजे दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र असल्याचा पुरावा. त्याच्यासाठी जिल्हा रुग्णालय असेल किंवा अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र म्हणजे हँडिकॅप असल्याचे प्रमाणपत्र या ठिकाणी आवश्यक आहे. त्याच्यासाठी जिल्हा रुग्णालय असेल किंवा वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र या ठिकाणी आवश्यक आहे. तिसरा जो काही पॉइंट आहे तो HIV बाधित किंवा प्रभावित असल्याचे आवश्यक कागदपत्रे. ते पण तुम्हाला जिल्हा रुग्णालय किंवा वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र या ठिकाणी आवश्यक असणार आहे. 4 नंबरचा हा जो काही पॉइंट आहे तो आता नवीन ऍड केलेला आहे. यामध्ये कोविड प्रभावित बालके म्हणजे ज्यांचे एक किंवा दोन्ही पालक यांचे निधन झालेले असेल. यामध्ये 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोविडमुळे ज्यांच्या पालकांचे निधन झालेले असेल अशा बालकांच्या प्रवेशाकरता जी कागदपत्रे आवश्यक आहे ती म्हणजे वंचित गटातील बालकांमध्ये कोविड प्रभावित बालके म्हणजेच ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन झालेले असल्यास 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोविडमुळे निधन झालेले असल्यास, या प्रवर्गातील बालकांना निधन झालेले असल्यास यामध्ये या बालकांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले संबंधित पालकाचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा कोविड-19 मुळे मृत्यू झाल्याने रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्रे, मेडिकल सर्टिफिकेट, सदर मृत्यू हा कोविड-19 संबंधित असल्याबाबतचे प्रमाणपत्र या ठिकाणी आवश्यक असणार आहे. 5वा जो काही पॉइंट आहे आता नवीनच ऍड करण्यात आलेला आहे. यामध्ये अनाथ बालके, वंचित घटक जे काही आवश्यक कागदपत्रे राहणार आहे त्यामध्ये अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची किंवा बालसुधारगृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येणार आहेत. जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे पालक त्यांचा सांभाळ करतात त्यांच्या हमीपत्र या ठिकाणी आवश्यक असणार आहे. अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे म्हणजे उदाहरणार्थ वार्षिक उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी विचारात घेतला जाणार नाही. 6वा जो काही पॉइंट आहे तो म्हणजे आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्यास वार्षिक उत्पन्नाचा दाखला. या ठिकाणी जे कागदपत्र गरजेचं आहे तो म्हणजे तहसीलदार दर्जाच्या महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, सॅलरी स्लिप किंवा कंपनीचा किंवा एम्प्लॉयरचा दाखला. यामध्ये आर्थिक वर्ष 2023-24 किंवा 24-25 मार्च अखेरचे 1 लाखापेक्षा कमी आर्थिक वार्षिक उत्पन्न असलेला उत्पन्नाचा दाखला हा परराज्यातील ग्राह्य धरला जाणार नाही. 7 नंबरचा जो काही पॉइंट आहे तो घटस्फोटित महिला पालक असल्यास आपल्या पाल्यासाठी जी काही कागदपत्रे आवश्यक आहेत ती म्हणजे
न्यायालयाचा निर्णय म्हणजेच घटस्फोट झालेला असल्याचे प्रमाणपत्र, घटस्फोटित महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा, बालक वंचित गटातील असल्यास बालकाची किंवा त्यांच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचे उत्पन्नाचा दाखला. 8 नंबरचा जो काही पॉइंट आहे तो म्हणजे न्यायप्रविष्ट असलेला घटस्फोट प्रकरणातील महिला, म्हणजे कोर्टात घटस्फोटाची केस चालू असल्यास या ठिकाणी कोणते कागदपत्र आवश्यक असणार आहेत तर घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा, घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेचा बालकाच्या आई रहिवासी पुरावा, बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला. 9 नंबरचा जो काही पॉइंट आहे विधवा महिला, या ठिकाणी तुम्हाला पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, विधवा महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा, बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र, बालक आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला. आणि 10 नंबरचा जो काही पॉइंट आहे तो पण नवीन आता ऍड करण्यात आलेला आहे, तो म्हणजे आधार कार्ड. वंचित व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेश पात्र बालकांकरता या ठिकाणी आधार कार्ड अवश्य असणार आहे. RTE 25% प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थी किंवा पालक यांचे आधार कार्ड, आधार क्रमांक मिळवण्याकरता केलेल्या अर्जाची पावती ही गरजेची आहे. परंतु काही कारणास्तव बालक किंवा पालक आधार कार्ड सादर करू शकले नाहीत तर अशा प्रकरणांमध्ये बालकाचे किंवा पालकाचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात येणार आहे. 11वा जो काही पॉइंट आहे तो म्हणजे जन्म तारखेचा पुरावा. या ठिकाणी ग्रामपंचायत असेल, मनपा असेल यांचा दाखला किंवा रुग्णालयातील ANM रजिस्टर मधील दाखला, अंगणवाडी किंवा बालवाडी रजिस्टर मधील दाखला, आई वडील किंवा पालकांचे प्रतिज्ञापत्र. 12 नंबरचा जो काही पॉइंट आहे तो रहिवासी म्हणजेच वास्तव्याचा दाखला. या ठिकाणी रेशनिंग कार्ड झाले, ड्रायव्हिंग लायसन, टेलिफोन बिल, पाणीपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स, घरपट्टी, फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, आधार कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट यापैकी कोणतेही एक रहिवासी दाखल्यामधून या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल. ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून नसतील तरच भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांकरता भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा आणि तोही 11 महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असलेला असावा. तर मित्रांनो, अशा प्रकारे RTE प्रवेश प्रक्रिया 2026 या वर्षाकरता ही सर्व कागदपत्रे गरजेची आहेत. ही सर्व कागदपत्रे तुम्ही तयार ठेवा. लवकरच RTE चे ऍडमिशन सुरू होणार आहे. हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.